बसणाऱ्यांना विनंती, जरा थोडं प्रसन्न बसा, जरा थोडं असं. लय थंडी वाजते तुम्हाला, मग आमच्या काय लोखंडाच्या बॉड्यात का काय, आमच्या स्टेजवर आम्ही काय उक्त घेतलंय का आरडायचं? तुम्ही आमच्या खेळात आहेत का नाहीत नेमकं एकदा सांगा बरं. आहे मान्य आहे थंडी, पण तिकडे सीमेवर किती थंडी, तरी आपले जवान उभेत ना. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात त्या आर्मीतल्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. थोडी थंडी पडली तर माणूस कान पॅक बांधून कीर्तनाला आले. -40-50 डिग्री त्या सियाचीनला हाड गोठवणारी थंडी, पण तरी सुद्धा ते उभेत का, तर देश सुरक्षित राहावा. आणि आता 26 जानेवारी आली, हा तिरंगा वाऱ्यामुळे फडकत नाही, भारत देशाचा तिरंगा आर्मीतल्या जवानांच्या श्वासाच्या जीवावर फडकतो मायबाप. त्याच्यामुळे लाल बहादूर शास्त्री नारा दिला, 2 माणसं देशाची कणाय, जय जवान जय किसान. आणि साहेबांचं सुद्धा तेच काम आहे, माझा शेतकऱ्याची मुलं सुद्धा शिकली पाहिजेत म्हणून फार्मसी कॉलेज कष्टकरी गोरगरिबासाठी ज्या मुली आहेत 12वी नंतर ज्यांची लाखामध्ये फी असते, ते शिक्षण या ठिकाणी फ्री दिलं जातं. आणि जे आर्मीतले जवान आहेत त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा आपल्या शाळेमध्ये सवलत दिली जाते. म्हणजे दोनही मुद्दे साहेबांनी जपले, जवान आणि किसान. विठ्ठल